स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. आज आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय हे बघणार आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीव. वी हॅव लर्न दॅट देअर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. Of this, the organisms which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope are called a microorganism. पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत, त्यापैकी ज्या आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. अशा सूक्ष्मजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. हे आपण अभ्यासले आहे. Occurrence of microorganisms, सूक्ष्मजीवांचा आढळ. Microorganisms are present all around us in the air, water, soil, food, sewage, garbage as well as in the bodies of plants and animals, including humans. आपल्या सभोवताली हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा याबरोबर वनस्पती, प्राणी व मानवी शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते. Some microorganisms are solitary, that is they live singly, for example amoeba, paramecium, whereas some live in colonies. Some microorganisms live on remains of dead plants and animals. बघा, त्यापैकी काही सूक्ष्मजीव एकटे राहतात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेसियम तर काही बहुसंख्येने वसाहती करून राहतात. काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती, प्राणी यांच्या अवशेषावर जगतात. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर इन साईज विथ आवर आईज. 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण केले जाते. हावेवर इफ अ मॅग्निफिकेशन ऑफ 1000 into proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. परंतु 1000 पटीचे वर्धन अपुरे ठरत असले तर काही सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणासाठी मात्र इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकाचा वापर करावा लागतो. साइज ऑफ सम मायक्रोब्स, काही सूक्ष्मजीवांचे आकार. पॅरामेसियम अबाउट 100 मायक्रोमीटर, सुमारे 100 मायक्रोमीटर. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड 1 to 3 मायक्रोमीटर्स. टायफॉइडचा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर एवढा असतो. पोलिओ व्हायरस, पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर्स, 28 नॅनोमीटर. मायक्रोब्स मिजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो. इवन इन धिस मिनिट ऑर्गॅनिझम देअर ऑर्गॅनल्स कॅरी आउट ऑल लाईफ प्रोसेस विदिन द सिंगल सेल. एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात. नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांचे स्वरूप. बघा इथं दिलेले आहे अ व्हरायटी ऑफ मायक्रोब्स, विविध सूक्ष्मजीव बघा कशा पद्धतीने आहे. कलरमध्ये बघा गुलाबी, हिरवा, जांभळा, पिवळा भरपूर अशा आहेत. त्याचे आकार बघा. अशा प्रकारे सूक्ष्मजीव आढळतात. Some microorganisms like the fungus that grows on bread or strand of algae in ponds are multicellular. काही सूक्ष्मजीव जसे पावर येणारी बुरशी, डबक्यातील जे शैवालाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एकपेशीय आहेत, जसे जीवाणू व विषाणू. They have a somewhat different cellular structure. या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते. They do not have the membrane bound organelles found in eukaryotic cells. या पेशीत दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत. The plasma membrane, cytoplasma and nucleoid are their only components. Such cells are called prokaryotic cell. तर यात फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य एवढेच घटक आढळतात, म्हणून यांना आधी केंद्रकी पेशी असे म्हणतात. बघा इथं प्रोकॅरियोटिक सेल आधी केंद्रकी, इथं रायझोम्स, पुन्हा सिटोप्लाझ्मा म्हणजे पेशीद्रव्य, न्यूक्लियोइड म्हणजेच केंद्रनाभ,
कुठे दाखवलेला आहे इथं बघा सेंटरमध्ये. की पेशीद्रव्य निळ्या आकाराचे दाखवलेले आहे. प्लाझ्मा मेम्ब्रान्स प्रद्रव्य पटल हिरव्या आकाराचा दाखवलेला आहे. सेल ऑल म्हणजेच पेशी पटल हा पिवळ्या आकाराचा दाखवलेला आहे. कॅप्सूल म्हणजे संपुटिका हा इथे लाल रंगाची दाखवलेला आहे. प्लाझ्मिड हा आपल्याला लहान लहान लाल आकाराचे लहान लहान बारीक गोळे दिसत आहेत. पुन्हा फ्लॅगेलम म्हणजेच कशाभिका ही दिसत आहे शेपटीसारखी. ते आपल्याला कशाभिका दिसत आहे. ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीवांची वाढ. इच मायक्रो ऑर्गॅनिझम नीड्स अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ वेअर ॲज सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो, मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय वाढू शकतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह इवन इन एक्स्ट्रीम अँड ॲडव्हर्स कंडिशन्स लाईक द ओशियन फ्लोअर, आईस इन पोलर रिजन्स, हॉट वॉटर स्प्रिंग्स etc. समुद्रात ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, गरम पाण्याचे झरे अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काही सूक्ष्मजीव टिकून राहतात. ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन्स मायक्रोऑर्गॅनिझम फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस. अशा वेळी ते स्वतःभोवती कठीण कवच तयार करून आपली जीवन प्रक्रिया थांबवतात व परिस्थिती अनुकूल झाली ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन दे कम आउट ऑफ प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू द लाईफ प्रोसेस. आणि परिस्थिती जर अनुकूल झाली की कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात. बघा, वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ. सूक्ष्मजीवांची वाढ कोठे होते. मीडियम, सॉइल, वॉटर, डिकेइंग मॅटर, माती, पाजी, कुजणारे पदार्थ असे हे माध्यम आहे. टेम्परेचर 25 डिग्री टू 37 डिग्री म्हणजेच 25 ते 37°C दरम्यान. न्यूट्रिशन स्पेसिफिक न्यूट्रियंट्स एक्झाम्पल अल्गाई, क्लोरोफिल, ऑक्सिजन. विशिष्ट पोषक द्रव्ये उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर मॉइस्ट म्हणजे ओलसर, ह्युमिड म्हणजेच दमट, अँड वॉर्म म्हणजेच उबदार अशा वातावरणात त्यांची वाढ होते. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम उपयुक्त सूक्ष्मजीव. टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. Mix some waste materials like garden waste, ducks, fruit peels, vegetable stalks, paper scrap etc. with the soil in pot A. Mix things like pieces of glass, scrap metal, plastic bags etc. with the soil in pot B. Keep both pots at the same spot in the garden and observe them after 3 to 4 weeks. 2 कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना ए व बी अशी नावे द्या. कुंडी ए मध्ये पालापाचोळा, शेण, फळांच्या साली, भाज्यांची देठे, कागदाचे तुकडे असा कचरा मातीत मिसळा. कुंडी बी मध्ये फुटक्या काचा, धातूच्या तुटक्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या मातीत मिसळा. बागेत जागी एका कुंड्यात ठेवून द्या. 3-4 आठवड्यांनी तुम्ही कुंड्यांचे निरीक्षण करा. बघा, कुंडी ए मधील कचरा त्याचे विघटन होणार, परंतु कुंडी बी मधल्या कचरा ह्याचे विघटन होणार नाही, त्याचे खतामध्ये रूपांतर होणार नाही, त्यामुळे तो कचरा आहे तसाच राहणार. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इनटू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड आवर सराउंडिंग्स आर केप्ट क्लीन. काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते. ॲज in the case of garbage for proper sewage disposal too, microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात.